लागलेले आहेत, काय सांगाल? आमचे शिवाजी विष्णू नलावडे साहेब यांना अजितदादा पवार साहेबांचा आशीर्वाद भेटला की त्यांना आमची अधिकृत उमेदवारी मिळाली आणि समीर भाऊचा हेल्प साहेबांचा हेल्पमुळे आम्ही इथे सारे राष्ट्रवादीचे आणि असं नाही शिक्षक मित्र म्हणून पार्टीचं वेगळं आहे तरी पण शिक्षक मित्र म्हणून आमचे शिवाजी विष्णू नलावडे साहेब इथे उभे आहेत. आतापर्यंत जे ओल्ड पेन्शनचा कायदा आहे, ओल्ड पेन्शन रद्द झाला आहे शिक्षकांचा, ते आमचे विष्णू नलावडे साहेब, त्याच्यापूर्वी 15 वर्ष ते कपिल पाटील साहेब होते. आता त्यांचा एक उमेदवार आहे मोरे साहेब, इंडिपेंडेंट आहेत. तरी पण त्यांनी आणि बीजेपीने जे कायदा रद्द केला ओल्ड पेन्शनचा, ते कायदा आमचे शिवाजी विष्णू नलावडे साहेब ओल्ड पेन्शन आता लागू करणार. आमचा मॅनिफेस्टो मेन हा आहे. आणि गव्हर्नमेंट शाळाची जे सुविधा असते ते प्रायव्हेट शाळामध्ये नाही आहे. इंग्लिश मीडियम 80% आहेत, प्रायव्हेट स्कूल 80% आहेत. पण कमर्शियल झाल्यामुळे 20-20, 25-25, 30-30 शाळा आहे आमची. ललन तिवारी असू द्या, ठाकूर कॉलेज असू द्या, प्रायव्हेट शाळा आहेत. पण जे शिक्षक आहे आमचे 4th पिलर आहे, देशाचे 4th पिलर. आईचा नंतर एक शिक्षक असते जे आम्हाला मार्गदर्शन करते की काय कसं जगावे या जगात. पण त्या शिक्षकांची स्थिती काय आहे देशामध्ये, काय स्थिती आहे? शिक्षकच्या काहीही इज्जत नाही आहे, व्हॅल्यू नाही आहे. आतापर्यंत जे पण निवडून आले शिक्षकासाठी काय पण नाही केलाय त्यांनी. आणि आमचे शिवाजी विष्णू नलावडे साहेब ह्यांना हे एकदम अनुभवी, एकदम शिक्षक मित्र भावनिक आहेत. हे निवडून येणारच. आम्ही नक्की, आम्हाला माहिती आहे ते यावेळी निवडून येणार आणि आमचे शिक्षक समुदायाच्या हितासाठी आम्ही त्यांचा पराकाष्ठावर हेल्प करू. अजून काय काय मुद्दे घेऊन उतरले? आमचे मेन जसं की ओल्ड पेन्शन मेन मुद्दा आहे, ते आम्हाला लागू करायचं आहे. बीजेपीने ते कॅन्सल केला होता, बीजेपी शिवसेना. आणि जे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट आहेत ते पण, जसे मी सांगितलं 15 वर्ष जे होते त्यांचे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट आहेत. त्यांनी पण आतापर्यंत कोणीही काम केले नाही. साहेब खूप अनुभवी आहेत. दोन आमचा मेन मुद्दा मी सांगते, ओल्ड पेन्शन लागू करणार साहेब विधानसभामध्ये. आणि दुसरा जे 80% कमर्शियल झालाय साला, ते कमर्शियल करून शिक्षकचा विचार करून शिक्षकसाठी आम्ही आरोग्याचा असू द्या, नाहीतर त्यांचा फायनान्शियल कंडिशन असू द्या, त्यांची शाळेची काय पण प्रॉब्लेम्स असते त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत.